पाहून ते प्रतिबिंब माझे आज मी दुःखातही हसत होते. विलक्षण असतो खेळ नियतीचा, करून सांत्वन स्वतःचेच, दुःखाने म्हणून मी टिपत होते. अशा शब्दात आपल्या जीवनाची खंत, एक अनामिक दुःख मांडणारी, क्षणभंगूर जीवनात स्वतःच्या प्रतिबिंबाला न्याहाळताना स्वतःच स्वतःला सावरणारी कवयित्री म्हणजे मीनाक्षी राजाराम निकम. मीनाक्षीचा जन्म 8 ऑगस्ट 1973 रोजी सर्वसामान्य कुटुंबात पहिलं कन्यारत्न म्हणून एका सुदृढ बालिकेच्या रूपानं झाला. कुटुंबाचं उत्पन्न फारसं नसलं तरीही मीनाक्षीच्या जन्मामुळे अवघे कुटुंबीय आनंदी होते. बाळसं धरून स्वतःच्या पायावर चालू पाहणाऱ्या मीनाक्षीला एक दिवस अचानक ताप आला आणि पोलिओने ग्रासलं. गरीब कुटुंब, खेड्याकडचं, त्यामुळे नेमके आणि वेळेवर उपचार झाले नाहीत आणि मीनाक्षी दोन्ही पायांनी अधू झाली. तिच्या वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओने केलेल्या आघातामुळे चालायला लागल्यापासून जेमतेम थोडासा आनंद तिला घेता आला. पोलिओचा हा अजाणत्या वयात झालेला आघात मात्र वयाच्या 3ऱ्या वर्षापासून जाणवायला लागला. पोलिओ हा आमच्या घरावर खूप मोठं संकट होतं. माझं बालपण पोलिओने इतकं ग्रासलं. सगळे परिसराचे मुलं चालायचे, पळायचे, खेळायचे, बागडायचे. तेव्हा कुठेतरी असं वाटायचं आपणही चाललं पाहिजे, पळलं पाहिजे. आमच्या घराचा एक ओटा होता. ओट्यासमोर खूप मोठं अंगण आणि तिथे एक लिंबाचं झाड होतं. खूप लहान होती मी तेव्हा. त्या झाडाखाली लहान मुलं यायचे खेळायला सावलीमध्ये. माझ्याच वयाचे 2, 2.5, 3 वर्षाचे. खूप छान दंगामस्ती करायचे, खेळायचे. तेव्हा वाटायचं आपणही, आपल्याला खेळता येत नाही, पळता येत नाही, यांच्यामध्ये सामील व्हावं आणि खेळावं. पण त्या बालमनाला कळत नव्हतं की तू ह्या सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहे आणि तू नाही खेळू शकत. एक दिवस मनामध्ये ती घालमेल चालू असताना वाटलं आपण हा प्रश्न कोणाला तरी विचारला पाहिजे की मी का खेळू शकत नाही. आणि मग समोरून आजी त्यांना दिसल्या. आजीला मी विचारलं की मी का खेळू शकत नाही. घरातल्या सगळ्यांनाच विचारलं मी. तेव्हा मला कळालं की मला पोलिओ झाला आहे. पोलिओचा अर्थ मला कळत नव्हता तेव्हा. विशेष मी लक्ष दिलं नाही त्या शब्दाकडे. एक दिवस माझ्या बालमैत्रिणीलाच म्हटली, माझ्यातलं मूल जागे झालं, मला खेळू दे ना गं. तेव्हा मला तिने सांगितलं की तू खेळू शकत नाही, तू पांगळी. पण त्या पांगळी शब्दाने मला असं हे केलं की पांगळी म्हणजे काय. पांगळी चालता येत नाही. आणि मग तेव्हा समजलं मला की ज्याला चालता येत नाही त्याला पांगळी म्हणतात. आणि तेव्हा मला खऱ्या अर्थाने पोलिओ शब्दाचा अर्थ कळाला. मैत्रिणीने त्यांना सत्य सांगितलं. पांगळी या शब्दाने सत्य पचवण्याची ताकद निर्माण केली. पण त्या क्षणापासून ताईंचं बालमन कोलमडून गेलं. बालपण हरवलं. पांगळी या शब्दाने त्यांची ओळख होऊ लागली आणि म्हणून तो शब्द त्यांना नको नकोसा वाटत असे. आणि मी ठरवलं की ह्या बालमित्रांकडे बघायचं नाही, ओट्यावर बसायचं नाही, खेळायचं नाही, धावणाऱ्या जगाकडे बघायचं नाही. आणि घरात एका कोपऱ्याला रडत बसली. 2 दिवस घरातच बसून राहिली. तेव्हा माझे बाबा आले. बाबांनी मला रडताना बघितलं आणि म्हणाले तू का रडतेस. तेव्हा मी सांगितलं त्यांना की मला माझे ते बालमित्रांनी पांगळी म्हटलं आणि मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. मला नाही बघायचं ते. मला खेळताना बघायचं नाही आणि मला बाहेरचं जगच बघायचं नाही. मी नाही चालू शकत, नाही फिरू शकत. तर मग तेव्हा त्यांनी मला समजवलं. त्यांनी मला म्हणजे गिरवण्यासाठी पाटी आणून दिली, कलर्स आणून दिले, पेन्सिल आणून दिलं आणि सांगितलं ह्या चित्रामध्ये रंग भर. आणि त्यामागे एक प्रकर्षाने सांगितलं की रंग घरात बसून भरायचे नाही, ओट्यावर बसायचं. ओट्यावर बसताना जे खेळणारे मुलं आहेत त्यांच्याकडे पाठ करून बसायचं. मला तेव्हा कळालं नाही हे का सांगताय असं. आणि मी नंतर त्या ओट्यावर उलटी चित्रात रंग भरत बसली. आणि मग माझे सगळे बालगोपाळ मित्र
मैत्रिणी तिथे येऊन बघू लागले की ही काय करते, आणि जे मी ज्याच्याकडे पाठ फिरवली होती ते माझ्या समोर आले. आणि मग मला बाबांनी तेव्हा अगदी सत्यापर्यंत नेऊन पोहोचवलं की ज्या गोष्टीचा आपल्याला त्या त्रास होतो मनाला, त्याच्याकडे पाठ फिरवायची आणि पुढे चालायचं. तेव्हा तो शब्द इतका समजला नव्हता मला, पण जसं जसं दुःखाला बघत गेली, जीवन जगत गेली, तेव्हा ते गवसत गेलं की ज्या गोष्टींचा खरोखर त्रास होतो त्या गोष्टीला कवटाळून बसण्यापेक्षा त्याच्याकडे पाठ फिरवायची आणि पुढे चालत राहायचं, म्हणजे आपलं आयुष्य सुकर होतं. बाबांनी जीवन जगण्याचा सत्य मार्ग दाखविला. कुणी काहीही बोललं तरी अजिबात रडायचे नाही, संकटांना घाबरायचे नाही, दुःखाला दूर ठेवायचे. हा बाबांचा संदेश त्या नेहमी डोळ्यांसमोर ठेवतात. ती बाबांची शिकवण मी आत्ताही आणि यापुढेही ती शिकवण हे करेल. कारण जे जोपासून घेतलं, जसं आपल्याला दुःख आलं आहे आणि ते कवटाळून बसलं तर त्याचं जास्त त्रास होतो, तर त्याच्याकडे पाठ फिरवायची. आणि मी अजूनही प्रत्येक मला टेन्शन आलं असेल, संकट आले असतील, दुःख असेल, तर सांगते की मला त्या दुःखाचा विचार करायला वेळ नाही, मला कामं इतकं आहेत, स्वतःचं दुःखाचं सुद्धा मी विचार करत नाही. आणि त्या सांगते, त्या संकटांना सांगते, बाबा तुम्ही किती यायचं, किती लढायचं ते तुम्ही बघा माझ्याशी, मला तुमच्याकडे बघायला वेळ नाही, मला कामं करू द्या. ती बाबांची खूप मोठी शिकवण माझ्यासाठी होती. ताईंच्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात बाबांच्या दूरदृष्टीने झाली. घरातील सदस्यांमध्ये ताईंच्या शिक्षणाविषयी अनास्था होती. त्या आपल्या शालेय जीवनाविषयी सांगतात, पोलिओ सोबत होता, शाळेत जाणं कसं जाणं, वयात 5 वर्ष सुरू झालं, सगळे मुलं शाळेत जाताना दिसायचे. माझ्या बाबांनी माझं नाव शाळेत घातलं, पण फक्त नाव शाळेत घातलं, कारण माझ्या बाबांना हृदयाचा त्रास होता. मला उचलून, मी लहानपणापासून हेल्दी, मला उचलून शाळेत नेणं त्यांना शक्य नव्हतं. आणि आई मागे पूर्ण कुटुंब, सगळ्या घराच्या जबाबदाऱ्या, शाळेत नेणार कोणी विचारच केला नाही की मला शाळेत पोचवावं लागेल. शाळेत नाव तर दाखल झालं, पण मला शाळेचं दर्शन झालं 6माही परीक्षेच्या वेळेस. मला सारखं वाटायचं मला कोणीतरी शाळेत न्यावं, शाळेत न्यावं. आणि 2 महिने झाले शाळा उघडून. आणि माझे गुरुजी म्हणजे आम्ही तेव्हा शाळेच्या शिक्षकांना गुरुजी म्हणायचो. माझे गुरुजी असतील किंवा शाळेत जाणारे मुलं असतील, आमच्या दारावरूनच जायचे. जाणारे मुलं बघितले की मन व्याकुळ व्हायचं की का आपल्याला शाळेत नाही जाता येत, का जाता येत नाही. आणि मग आपल्या माझ्या पायांकडे लक्ष जायचं. एक दिवस अशीच ओट्यावर पाटी घेऊन बसलेली होती, माझ्या गुरुजींचं माझ्याकडे लक्ष गेलं. ते म्हणाले, मीना शाळेत नाही येत. आणि मग मी काही न बोलता मला रडू कोसळलं. म्हणजे मी यांना काय सांगू, मी शाळेत का नाही जात असं. आणि तेवढा इतकं खोलमध्ये विचार करायचं माझं वयही नव्हतं. फक्त हट्ट होता, शाळेत जायचं होतं. शाळा हे माझं असं विश्व वाटायचं मला, की मला कोणीतरी शाळेत न्यायला पाहिजे. गुरुजींनी तो माझे ओघळणारे अश्रू बघितले आणि त्यांनी मनोमनी विचार केला की आता त्यांनी मला समजून सांगितलं, तू आता रडू नको, मी तुला शिकवायला येणार, रोज शिकवायला येईल. शाळेत जाताना तुला सांगून जात जाईल, येताना तुला सांगून जात जाईल. आणि तेवढ्यात माझ्या आजी आल्या आणि आजींना ते सहज म्हटले की तुम्ही हिला शाळेत घेऊन येत जा. तर आजी म्हटली, हिला शिकून काय करायचं आहे, ही कुठे म्हणजे आजीच्या भाषेत ही कुठे मास्तरीन होणारे वगैरे असं काही शब्द आजीने वापरले. आणि वडिलांना हृदयाचा त्रास आहे, शाळेत कोण नेणार. त्यांच्या परीने ते बरोबर होते, कारण मला माझ्या जीवनापेक्षा माझ्या वडिलांचं जीवन पण खूप गरजेचं होतं. की मला नेताना जर त्यांना त्रास झाला त्याच्यात मला इतकं समाधान वाटलं नसतं. की माझे वडील आहेत, माझ्यासाठी विश्व होते. पण शिक्षकांनी म्हणजे माझ्या गुरुजींनी मला जेव्हा सांगितलं मी शिकवायला येईल, तर मग मला गगन ठेंगणंच झालं. रोज ते मला आईपासून जे काय असेल तिथून सुरुवात केली, ते मला शिकवत जायचे. आणि मी दिवसभर त्यांनी गिरवलेला जो शब्द असेल तो दिवसभर सांगितलेल्या शब्दावर गिरवत जायची. झालं 6माही परीक्षा झाली, वार्षिक परीक्षा झाली आणि मी वर्गात पहिली आली. तेव्हापासून माझ्या गुरुजींनी दिलेला मला वेळ आणि त्यांचे श्रम माझ्यासाठी खूप होते.
आणि आजही मी जे आहे ते माझ्या गुरुजींमुळेच आहे असं मी म्हणेल. शिक्षकांनी दिलेला पाठ अक्षरांचा कित्ता गिरवीत घरी शिक्षण सुरू झाले. आपल्या शैक्षणिक प्रगतीचे श्रेय ताई आपल्या शिक्षकांना देतात. या शिक्षकांनी केवळ ज्ञान दिले नाही तर शिक्षणाचे महत्त्व एका संदेशातून दिले. मी जेव्हा पहिलीला वर्गात जे शाळा फक्त वर्गात नाही तर पूर्ण शाळेत पहिली आली आणि ते खूप आनंदाने माझ्या हातात ते निकालपत्र देऊन गेले आणि तेव्हा मला म्हटले की तू असंच बुद्धीचे पाय बनव आणि गगन भरारी घे. त्या शब्दाने मला तेव्हा त्या शब्दाचा अर्थ समजला नाही, पण आत्ता समजलं की बुद्धीचे पाय बनव म्हणजे तुझ्या बुद्धीने तू एवढी पुढे जा, एवढी चाल की तुला सगळं जग मागे वाटेल. त्यांचा तो शब्द आणि माझ्या जीवनाची सुरुवात. तसंच मी अभ्यास करत गेली. ध्यास होता त्यात काय, इकडे अभ्यास दिवसभर एकच काम असायचं, बसून असायची, करायचं, अभ्यास करायचं. मग मी छंद जोपासत गेली. माझा जो मूळ छंद होता चित्रकलेचा आणि मग चित्रकलेचं छान चित्र काढत बसायची. आणि लहानपणापासून मला असं आहे की जनसमूह, मला मित्रमैत्रिणी खूप आवडायची आणि पण माझ्याकडे कारण नसताना कोण येणार, तर माझ्याजवळ काय होतं येऊन बसायला किंवा काय. मग तेव्हा मी विचार केला की यांना काय आवडतं आपण ते करायचं. मग मी माझ्या मित्रमैत्रिणींना चित्र काढून देणं, कोणाला फूल काढून देणं, कोणाला गणपती काढून देणं, ह्या अशा गोष्टी सुरुवात केली. त्यांची आवड कशात हे बघितलं आणि माझा सगळा असा समूह तयार झाला. मग ते त्यांचा तो धावता खेळ सोडून माझ्याबरोबर बैठक खेळ खेळू लागले आणि मग मी समाजाच्या बरोबरीने समानतेने येते असं मला मनाला समाधान झालं. आपल्यातील कलाकौशल्यांमुळे इतर सवंगडी त्यांच्याकडे येऊ लागले. बैठे खेळ खेळता खेळता त्यांनी छंद जोपासायला सुरुवात केली. मात्र परिस्थितीमुळे हे छंद त्यांना व्यवसायात रूपांतरित करावे लागले. छंद जोपासणं, कारण मी आज आहे ती छंदांमुळेच आहे. दिवसभर खूप काम करायचं, खूप कष्ट करायचे आणि उरलेला वेळ, कारण रात्र ही खूप भयानक असते आणि मग सहज खूप टेन्शन असतं. काळोख जसं वाढत जातं तसं आयुष्याचं टेन्शन समोर यायचं. आता भविष्य कसं असेल आपलं ते. आणि मग काय करायचं की पुस्तक वाचत बसायचं आणि खूप वेळ त्या पुस्तकात रमायचं. पुस्तक वाचून बोर झालं तर करायचं काय, मग पेंटिंग करत बसायची. ते झालं की लिखाण करत बसायचं. मग अशा हे करत मला छंद जोपासत गेले. नाही, माझे अनेक छंद आहेत. मला मेहंदी काढायला खूप आवडतं, चित्र काढायला तर आवडतंच. त्याच्यानंतर मला ज्वेलरी मेकिंग आवडते. प्रत्येक छंदात मला परिस्थितीमुळे व्यवसायाचं रूपांतर करावं लागलं. फक्त माझा लिखाणाचा छंद जो आहे त्याला मी अजून तरी व्यवसायात रूपांतर केलेलं नाही. मला छंद कसे लागले ते मी तुम्हाला सांगते. एक व्यक्ती आली माझ्याकडे आणि सांगितलं मला ही पोत वळून दे. आणि परिस्थिती अशी होती माझी की कोणी जे सांगितलं ते काम करून द्यायचं. मग पोत वळून दे. पोत वळून दिलं. पोत वळताना मी विचार केला की आपण ज्वेलरी मेकिंगचा कोर्स केला तर, किंवा आपण याच्यामध्ये प्रगती केली तर. आणि मग मी वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरी बनवत गेली हाताने. त्यात नंतर कोणी सांगितलं की मला एक बॅग शिवून दे. बॅग शिवताना विचार केला की आवड तर होतीच, ह्या गोष्टींची मला मुळात आवडच होती. आणि बॅग शिवताना विचार केला की ठीक आहे, यांनी ही एक बॅग दिली, आपण असे अनेक बॅग बनवू शकतो. आणि मग त्याच्यात अगदी मुळापर्यंत जायचं आणि ते आधी आपण शिकायचं आणि मग तो छंदाचा रूपांतर व्यवसायात करायचा. जे आपल्याकडे शिकायला येतील त्यांना ते शिकवायचं. अशा प्रत्येक छंद मी असे जोपासत गेलेली. छंद जगण्याचं बळ देतात असं सांगताना त्या म्हणतात, वाचनातून खूप शिकले. प्रतिकूल परिस्थितीतही वाचन व लिखाण कायम ठेवलं. आमची परिस्थिती अशी होती की तेव्हा पेपर घेणं काय, भाजी ते 2 रुपयाच्या पेपरमध्ये आमची 2 वेळची भाजी येईल हा विचार होता. आणि पेपरचं दूरची गोष्ट, वाचण्याची आवड होती. मग कालांतराने काय व्हायचं, ज्या मुली माझ्याकडे शिकायला यायच्या त्यांच्याकडचे रद्दी पेपर असायचे किंवा जे असेल ते वाचत बसायचं. इवन सिलेबस असेल 1ली 2रीच्या मुलांचा तोही वाचत बसायचा. नंतर काय झालं की रद्दीवाल्याकडून मी जुने मासिक घेत गेली, जुने पेपर्स घेत गेली आणि ते वाचत गेली. हळूहळू तो छंद जोपासला. आणि ह्या जोपासत असताना असं वाटायचं की आपल्याकडे काही पुस्तकं हवेत, जेणेकरून आपल्याकडे जो कोणी येईल, जर आपल्यासारखं जर असेल, त्यांना पुस्तक वाचनाचा छंद असेल आणि त्याच्यामुळे ते वाचू शकत नसतील, तर तशामुळं
काही पुस्तकं मी विकत घेतली नंतरच्या काळामध्ये, आणि मग ते माझ्याकडे जोपासून ठेवली की ज्याला मी स्वतःहून सांगते, ज्याला कोणाला वाचायचं असेल त्यांनी माझ्याकडून पुस्तक घेऊन जायचं आणि वाचत बसायचं. अभ्यास, छंद, लिखाण, वाचन या आपल्या भावविश्वात रमलेल्या असताना मीनाक्षीताईंवर एक दिवस संकट कोसळलं. शाळा हा विचार करत होती, 7वीला होती, व्यवसाय करणार, मी काय करणार हा मोठा प्रश्न होता. आणि 7वीला होती, माझं विश्व, माझं पुस्तक आणि माझं पेन, याच्या पलीकडे माझं विश्व नव्हतं. आणि त्यात खूप मोठा आघात पसरला. 13 जानेवारी 1988 रोजी माझे वडील जग सोडून गेले. तिथून माझी सुरुवात झाली. तोपर्यंत मी एक अडखळ सामानाप्रमाणे होती. शाळा चालू होती, फक्त शिकायचं म्हणून शिकायचं. पण माझे वडील MSCBत होते, तोटक्या पगारावर लाईनमॅन म्हणून कामाला होते. त्यात त्यांना हृदयाचा त्रास होती, जेवढी पुंजी त्यांच्या ऑपरेशनाला लावली होती. आणि जेव्हा ते वारले तेव्हा आमच्या घरात किराणासुद्धा नव्हता. माझे 4 भावंड, 2 बहिणी, 2 भाऊ आणि मी, अशा आमचं 5 जणांचं कुटुंब होतं. वय 12 वर्ष होतं. आईने बाहेरचं जग बघितलेलं नाही आहे. आणि हे सगळं चालू आहे. 2 महिने झाले. माझ्या वडिलांचा जो मित्र ग्रुप होता तो खूप चांगला होता. 1-2 महिने त्यांनी किराणासुद्धा आम्हाला पोचवला. पण स्वाभिमानाचं जीवन जगायचं. माझे भाऊ बहिणींनी मला ह्या बाबतीत खूप साथ दिली की लहानपणापासून त्यांना असं कोणी काही दिलं तर ते नाही म्हणायचे, ठीक आहे, म्हणजे उपाशी असले तरी सांगायचं नाही आमचं जेवण झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आमचे लहानपणापासून संस्कारच तसे होते. आणि मग करायचं काय, कुठून सुरुवात करायची, कसं करायचं हे कळतच नव्हतं. आणि वय नव्हतं, प्रशिक्षण नव्हतं, काय करणार. आणि मग समोर दिसली हातशिलाईची मशीन, शिलाई मशीन दिसली. पण आपण प्रशिक्षण नाही, करायचं काय, मशीनचं जर आपण साथ घेतली तर. आणि मग तिथून सुरुवात केली. प्रशिक्षण नाही तर कसं करायचं काय म्हणून जुन्या कपड्यांवर टिपा मारायच्या. आम्ही ह्या एरियात राहायचो. सगळे म्हणजे परिसर जो होता ते जुने कपडे घेऊन यायचे. म्हणजे नवीन कपडे घेतलेले त्यांना टिपा मारायच्या, जुन्या कपड्यांना टिपा मारायच्या. जे काय असायचं, कोणाची गोधडी असेल, जे काय असेल ते शिवत जायचं. पण नवीन काही नाही, कारण प्रशिक्षणच नव्हतं. तसं 1-1.5 वर्ष गेलं. माझी पहिली कमाई होती म्हणजे एका लेडीजच्या पंजाबी ड्रेसला मी टीप मारून दिली आणि माझ्या हातात त्यांनी 50 पैसे दिले. मला त्या 50 पैसे बघून खूप आनंद झाला होता. माझी पहिली कमाई 50 पैसे. आणि मग तिथून सुरुवात झाली. कामाचा वेग वाढला. कोणी जे दिलं ते काम करत बसायचं. आणि आमच्या समोरच इथे ह्या बाजूला भाडेकरी म्हणून एक स्वाती मेहता दिल्लीचे होते, ते स्टेट बँकेमध्ये त्यांची बदली झाली. त्यांची इथे ओळख वगैरे नसल्यामुळे ते आमच्याकडे येऊन बसायच्या. आणि त्यांना शिलाईचं येत होतं, माझी मशीन दिसायची त्यांना. तर मग त्या गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितलं की तू इतक्या आवडीने काम करते आणि प्रशिक्षण घेत नाही. तेव्हा मी तिला सांगितलं की मी प्रशिक्षणाला जाऊ कुठे, मला कोण शिकवणार, गेली तरी मला शिकवणार कोण, मला मशीनवर बसता येत नाही. आणि त्यांनी सांगितलं की मला याच्यातलं सगळं येतं, मी तुला घरी येऊन शिकवत जाईल. तिथून मला दुसरा गुरु मिळाला. वडिलांच्या निधनानंतर आई आणि 4 भावंडांचा सांभाळ करायचा होता. संकटाला तोंड द्यायचं होतं. पण असंही काही प्रसंग आले की जीवन नकोसे वाटू लागले. खरं तर माझे वडील गेले ना तेव्हापासून मी इतकी कामात मग्न झाली. फक्त आपले समस्या आणि काम करायचं. नैराश्या, दुःख ह्या गोष्टी खूप लांब ठेवायची. पण एक प्रसंग होता माझ्या जीवनात, तो आधीचा होता. म्हणजे साधारणतः वडील जायच्या आधीचा. तेव्हा असा एक प्रसंग घडून गेला की मी ओट्यावर बसायची. मला लहानपणापासून जे काही झालं तरी ओट्यावर बसणं, ऊन असेल, चटकं लागत असतील तरी ओट्यावर जाऊन बसायचं. किंवा कोणाचा राग आला असेल तर कोणाला त्याबद्दल बोलायचं नाही,
ओट्यावर जाऊन बसायचं, उन्हात बसायचं. आणि एक दिवशी मी अशी दुपारच्या वेळेस ओट्यावर बसलेली होती. आजींनी दरवाजा लावला. 2 वेळा सांगितलं मला घरात ते, मी काहीतरी पेंटिंग करत होती. दरवाजा लावला आणि बाहेर निघून गेला. आणि 3:30-4चं ऊन प्रकर्षाने जाणवायला लागलं. खालून वरून चटका लागायला लागला आणि समोरच्या अंगणामध्ये थोडी सावली होती. तर मी विचार केला की आपण ह्या 2 पायऱ्या उतरून सरकटून त्या सावलीकडे जायचं. पण झालं काय, त्या ओट्यापेक्षा त्या पायऱ्या एवढ्या तापलेल्या होत्या. खाली उतरली तर भयानक हातांनाही म्हणजे एवढे चटके आले की 2 हात माझे भाजले गेले, त्यांना फोड आले. पायांना चटके लागले. आणि कशी तरी म्हणजे पुढे 2 पायऱ्यांच्या खाली गेल्यानंतर तर मला हात ठेवून सरकू की काय करू हे कळत नव्हतं. आणि मी अगदीच लोळण घेत त्या सावलीपर्यंत कशी तरी पोचली. आणि नंतर तर मला 1.5-2 तास समजलंच नाही काय झालं. मला सगळेजण सांगत होते की बेशुद्ध पडलेली. तेव्हा मी खूप नैराश्यात गेली की मलाच का एवढं मोठं अपंगत्व आणि माझंच जीवन असं का. आणि ठेवलं नाही, मी नाही जाऊ शकत आहे अशा संकटांना सामोरे नाही जाऊ शकत. नको मला हे जीवनच नको आणि अपंगत्वच नको. अशा याच्याने मी जो निर्धार केला, खायचं नाही प्यायचं नाही आणि जगाकडे पाठ फिरवायचे. पण होतं काय माहिती का, दुर्दैव असं असतं कधी कधी, ते क्षणाला जरी वाटत असेल ना माणसाला की आत्महत्या करावी, पण त्या क्षणाला आत्महत्या करणाऱ्याला सुद्धा जे कधी कधी दुर्दैव असं असतं की आत्महत्या करण्यासाठी सुद्धा कोणाचा तरी सपोर्ट हवा असतो. आणि माझी परिस्थिती अशी होती की मला त्या गोष्टीसाठी सुद्धा समोरच्याला सांगावं लागणार होतं, म्हणून मी तेही करू शकत नव्हती. अशी ती एक परिस्थिती होती. आणि 1.5-2 महिने मी स्वतःला कोंडून घेतलं. म्हणजे कसं की मी पडूनच राहिली. ते जखमेमुळे मला बसता येत नव्हतं असं म्हणावं लागेल की माझी जगण्याचीच उमेद संपली होती असं म्हणावं लागेल. या संकटाला ताई धैर्याने सामोऱ्या गेल्या. नैराश्याच्या दुष्टचक्रातून ताईंनी आजूबाजूच्या परिस्थितीतील घटनांमधून स्वतःला सावरले आणि सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे बघू लागले. तशा परिस्थितीमध्ये एक दिवस आजींनी मला शेतात नेलं. आणि शेतात तिथे बसलेली असताना खूप मोठा नाग होता, साप होता. ठरवणं कठीण आहे, पण ते माझ्याकडे येत होता. मी बसलेली ती, मला उठता येत नव्हतं, सरकता येत नव्हतं आणि पळायचं नाही. तर मी त्याचं निरीक्षण करत असते, ओरडत ते आजी साप, तोपर्यंत ते माझ्या पायावरून तो साप सरपटत पुढे गेला. आणि पायावरून जात असताना मी अगदी स्थिरावले की आता संपलं, मला आता सापाने काटलं. तर खूप एका हिशोबाने वाटत होतं खूप छान झालं आणि भीती होती खूप की आता काय होईल. आणि काही न करता सरपटणारा साप अगदी गारवा देऊन मला पुढे निघून गेला. आणि त्याच्याकडे बघून मी शिकली, उन्हात तोही सरपटत होता, यालाही चटके लागत असतील तरी किती अस्तित्व टिकून हा प्राणी जगतो. आपण तर मानव आहे, आपण जगायला काय हरकत आहे. आणि तेव्हा त्या क्षणाने, त्या सापाने, त्या वेळेने मला जीवन जगायचा विचार केला. ठीक आहे ना, पाय नसले तर चालेल, सापाप्रमाणे आपण सरपटत जगू. आणि मग मी तो 1.5-2 महिन्याचा जो विचार होता तो काढून पुन्हा फ्रेश झाले, पुन्हा अभ्यासाला लागले. जीवन जगण्याचा दृष्टिकोन सापाकडून मिळाला. कुटुंबाला आधार द्यायचा होता म्हणून सरकारी योजनांचा विचार केला, परंतु पदरी निराशा झाली. अशाच एका प्रसंगातून जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली. येणारे जाणारे मला नेहमी सल्ला द्यायचे की तुमच्यासारख्या लोकांसाठी खूप सवलती असतात. आणि एक दिवस मलाही वाटलं आपली एवढी खडतर परिस्थिती, तर आपण घेऊ नाही ह्या सवलतींचा लाभ, का नाही घ्यायचा. आणि सवलतींचा लाभ घ्यायचा म्हणजे सगळ्यात आधी हवं सिव्हिल सर्जनांचं प्रमाणपत्र. ते घ्यायला जायचं. घरात वडील नाही आहे, भाऊ लहान, आई आणि मी. आम्ही प्रमाणपत्र घेण्यासाठी, माझा लहान भाऊ म्हणजे खरं परिस्थिती, नियती किती परीक्षा घेते, म्हणजे नियतीच्या परीक्षाच होत्या त्या. सकाळी 8च्या पॅसेंजरने आम्ही जळगावला गेलो. जळगावला उतरल्याबरोबर सांगितलं की आज रिक्षाचा संप आहे. रिक्षाचा संप म्हटल्याबरोबर माझी आई, माझा भाऊ माझ्याकडे बघायला लागले, मी त्यांच्याकडे बघायला लागले. कोणीही काही बोललं नाही.
आणि आता नेणार कसं, की त्याने मला पाठीवर घेतलं आणि सिव्हिलपर्यंत चालत गेला तो. 11 वाजले होते, गर्दी वाढत होती. तिथे नाव नोंदणी वगैरे झाली. सांगितलं डॉक्टर 12 वाजता येणार, 1 वाजता येणार. होते तेवढे भाड्याचे पैसे तेवढेच होते, म्हणून भाऊ उपवाशी होता, आई उपवाशी होती, मी उपवाशी होती. 4 वाजले. पुन्हा भाऊ विचारायला गेला की कधी येणार आहे ते डॉक्टर, तर 5-5:30पर्यंत येतील म्हटलं. 5 वाजता डॉक्टर आले, बघून घेतलं आणि पुन्हा कॅबिनमधून जायला लागले आणि म्हटले की नाही, आता तुम्ही तो तुम्हाला पुढचा वार असतो, म्हणजे जसा मंगळवारीचा तेव्हा मंगळवार होता, आता बुधवार आहे, तर तुमच्या पुढच्या मंगळवारी यावं लागेल. आज माझ्या मीटिंग होत्या आणि माझ्यातले मीना जागे झाली म्हणावं लागेल का, आत्ता सुरुवात करायची प्रवाह विरुद्ध जाण्याची. आणि मी पेटून उठली आणि तेव्हा सांगितलं डॉक्टर तुम्हाला सर्टिफिकेट द्यावंच लागेल. आणि खूप आरडाओरडा केला. त्यांनी बघितलं ही खूपच जास्त ओरडते की मध्ये जाऊन सर्टिफिकेट दिलं. म्हणजे ही ओरडायला लागली की बाकीचे लोक येतील म्हणून हिला शांत करून द्यायचं. आणि त्यांनी सर्टिफिकेट दिलं माझ्या हातात आणि मी माझ्या बाकीच्या भावंडांकडे बघितलं. माझ्यासारखेच त्यांना यायचा त्रास झाला असेल, त्यांचेही पालक त्रासले असतील, कुठून आलेले असतील, त्यांच्याकडे बघितलं आणि त्या सर्टिफिकेटकडे बघितलं आणि त्या क्षणाला ते सर्टिफिकेट फाडून त्या डॉक्टरच्या तोंडावर फेकून दिलं. तेव्हा परिस्थिती अशी होती, यांना पण भावाला म्हणा आईला थोडं वाईट वाटलं की आपण दिवसभरचं थांबलेलं आहे, ही काय जगाचा विचार करून सर्टिफिकेट फाडून टाकते, पण आपल्याला झालेला त्रासचा विचार करायचा. तो क्षण मी कोणाचा विचार केला नाही, सर्टिफिकेट फाडलं आणि त्या क्षणापासून त्या सगळ्या माझ्या अपंग मित्रमैत्रिणींकडे बघून विचार केला की मी यापुढे शासनाच्या सवलतींसाठी माझ्या परीने होईल तेवढा प्रयत्न करेल आणि माझ्या भावंडांना म्हणजे अपंग भावंडांना हा एवढा त्रास होईल असं काही करणार नाही. आणि तेव्हा मी त्या याच्यामध्ये राहून परिसरात राहून विचार केला की मी यापुढचं त्यांना मनाशी ठाम, कारण मला माहिती नव्हतं मी हे करणार, मनाशी ठाम विचार केला की यांना सगळ्यांना सर्टिफिकेट मी आहे त्या गावीच देणार. स्वाभिमानी मीनाक्षीताईंनी आपल्यावर आलेली वेळ कोणावरही येऊ नये यासाठी अपंग बंधू भगिनींकरिता अपंग विकास बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली व अपंगांच्या कल्याणासाठी स्वतःला झोकून दिले. शिवणकामासोबतच मेहंदी, ज्वेलरी, पेंटिंग अशा गोष्टी गरजूंना शिकवायला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांच्या या सामाजिक कार्यातून जवळपास 2500 अपंग बंधू भगिनींना मार्गदर्शन मिळालेले आहे. उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर या संस्थेच्या माध्यमातून अपंग मुलींना पणत्या, हस्तकलेच्या वस्तू, खेळणी, लहान भेटवस्तू, मूर्त्या, भरतकाम व नक्षीकामाच्या कापडी वस्तू, बटवे, आकर्षक पेंटिंग्स अशा कला शिकवल्या जातात. या प्रशिक्षित मुली वर्षभरात 10,000पेक्षा अधिक पणत्या तयार करतात. महिला उद्योग संघटनेने अपंग मुलींच्या या कलेची दखल घेत मुंबई, पुणे, दिल्ली येथे प्रदर्शन भरविले होते. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्याचप्रमाणे अंध व अपंग बांधवांसाठी सामाजिक संस्था, रोटरी क्लब, जेसिस क्लब, लायन्स क्लब, दानशूर व्यक्ती, विश्वस्त मंडळे यांच्या सहकार्याने मोफत साहित्य वाटप, अपंगत्व कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया शिबिरे, त्यासाठी मोफत उपचार, जयपूर फूट शिबिर, सायकल वाटप, अपंग विद्यार्थी दत्तक योजना, विविध मागण्यांसाठी मोर्चांचे आयोजन, अपंगांच्या जागा भरण्यासाठी समिती गठीत करणे, शासनाच्या वित्त महामंडळाच्या विविध सवलतींबाबत मार्गदर्शन, कर्ज पुरवठा, कर्ज दाखले वितरण, तालुकास्तरीय उद्योजकता मेळावा, स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, चर्चासत्र, हस्तकला प्रदर्शन व विक्री, अंधापंगांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन, तर सर्वात आगळा वेगळा म्हणजे अपंगांचा वधूवर परिचय मेळावा. अशा वैशिष्ट्यपूर्ण व कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन ताईंच्या पुढाकाराने यशस्वीपणे होत आहे. मीनाक्षीताई निकम यांच्या संवेदनशील मनातून कविता रचल्या गेल्या. या कवितांचा व्यथा हा कविता संग्रह महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष कैलासवासी मधुकरराव चौधरी यांच्या शुभहस्ते प्रकाशित झाला. अपंग स्मृती या साप्ताहिकाच्या त्या सहसंपादिका आहेत.
विविध वृत्तपत्रांसाठी त्या वेळोवेळी समाज प्रबोधनपर लेख लिहितात. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकरिता अपंगांच्या प्रति सामाजिक जाणीव, महिलांचे सबलीकरण, व्यक्तिमत्व विकास आदी विषयांवर मार्गदर्शन करतात. यासोबतच समाजातील दुर्बल घटक, अपंग महिलांना प्रेरित करण्यासाठी, त्यांचे आत्मबळ उंचावण्यासाठी ताई समुपदेशन देखील करतात. मीनाक्षीताईंच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याची दखल आजवर 30 संस्थांनी घेतली आहे. त्यांचा सन्मान केला आहे. त्यापैकी राज्य व राष्ट्रीय स्तरावरचे 17 पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. याशिवाय विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी म्हणून त्या नेतृत्व करीत आहेत. यामध्ये आम्ही सक्षमच्या त्या सदस्य आहेत. प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या राज्य समन्वयक, अपंग विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष आहेत, तर विभागीय शासकीय धोरण समितीच्या त्या माजी सदस्य आहेत. मीनाक्षीताई आजही रोज 18 तास काम करतात. कारण अपंगांना, महिलांना प्रशिक्षण देऊन थांबता येणार नाही. तर जे निराधार आहेत त्यांना आधार कसा देता येईल, त्यांना आत्मनिर्भर कसे करता येईल, याच गोष्टीचा ध्यास त्या सातत्याने करीत आहेत. शासनाच्या नाममात्र सवलती, अपंगत्वामुळे येणारे लाचारीची भावना, त्यांच्या पालकांची मानसिकता, एकूणच प्रश्न त्यांना अस्वस्थ करीत असतात. लोक समाजात संवेदनशील समाज पण आहे आपल्या. ते संवेदनशील समाज भेटला आणि प्रत्येकाच्या साथीने आज मी एक सक्षम म्हणून सगळ्यांसमोर आहे. तसंच प्रत्येकाला असं सांगायचं की फक्त तुम्ही यांना प्रबळ करा. तुमच्यातलं जे काय असेल, तुमच्या ज्या समस्या असतील, म्हणजे अपंगांच्या समस्या असतील, त्यांच्यापर्यंत तुम्ही फक्त काम द्या. आता बऱ्याचशा गारमेंट फॅक्टरीज असतात. आत्ता ते आधी मी विचार केला की ह्या काय करू शकतात आणि प्रत्येकाला मी त्यांना जे ट्रेनिंग दिलेलं आहे त्याचाच मी सुरुवातीला विचार केला आहे की मी फक्त शिवण ट्रेनिंग देऊ शकलेली त्यांना. कारण त्यांची कॅपॅसिटी ते काम करण्याची खूप चांगली आहे. चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतात आणि मग ही त्यांची जी स्वनिर्मिती असेल ती बाहेर आणायची. मग ते स्वनिर्मितीसाठी लागणारं भांडवल खूप असतं. कारण काही करायचं म्हटलं तर पहिला प्रश्न असतो भांडवल. दुसरा असतो त्या कामाचं मार्केटिंग कसं होणार, ते बाहेर कसं जाणार, ह्या सगळ्या गोष्टी. ते बाहेर नेणं वगैरेचं सगळं. पण आज मुलीला व्यवसाय द्यायचा म्हणजे आपल्याला खूप मोठं भांडवल उभं करावे लागणार आहे. तर माझा समाजाला असं आहे की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे सगळं होऊ शकतं. तुम्ही यांच्या हातांना काम द्या. समाजासाठी तर मी असं म्हणेल की प्रत्येक माणसामध्ये एक संवेदनशील व्यक्ती दडलेला असतो. काही दाखवत नसले तरी असतोच. आणि त्या संवेदनशील मनाने हा विचार करायचा की जगातल्या प्रत्येकाला असं वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपल्या समाजासाठी काहीतरी देणं आहे आणि आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि अशा वेळेस ती जेव्हा तुमच्या मनात संवेदना निर्माण होते तेव्हा समोरच्याची वेदना लक्षात येते. ती वेदना लक्षात घेऊन आपण आपल्या पद्धतीने समाजाच्या जर त्या वेदना समजून घेतल्या संवेदनशील मनाने, तर कुठल्याही समाजामध्ये कुठल्याही समस्या राहणार नाहीत. तुमच्या परिसरामध्ये असेल. म्हणून या समाजामध्ये फक्त संवेदनशील मनाची व्यक्तींची गरज आहे, तर कुठल्याही अपंगाची समस्या राहणार नाही. ते आपल्या मनाशी एक मोठं स्वप्न बाळगून आहेत. ते म्हणजे भव्य गारमेंट फॅक्टरीचं. या फॅक्टरीच्या माध्यमातून किमान 150 निराधारांना शाश्वत आधार मिळू शकेल. अशा एका सदासतेज, प्रवाही आणि उत्साही व्यक्तिमत्वाच्या, अपंग बांधवांच्या पुनर्वसनासाठी झटत राहणाऱ्या, महिला सबलीकरण हेच माझ्या आयुष्याचे अंतिम उद्दिष्ट मानणाऱ्या कुमारी मीनाक्षी राजाराम निकम यांना भेटले की मनात एकच विचार, जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळत.